खास बदलापूरवरनं म्हणजे जवळपास 2.5 तास प्रवास करून तो इथे पोहोचलाय ट्रेननी खेळण्यासाठी. वेलकम श्रीकांत आपटीकर, लेजेंड प्लेयर. नए ओवर की शुरुआत होगी. मनीष करण धुले के लिए ये डॉट बॉल, राइजिंग बॉल. विकेट कीपर महेश चंदवणकर. बुमरो नीलेश के ओवर की अगली गेंद. एक और बेहतर बॉल, वाइड एंगल बनाया था लेकिन करण धुले के पैर अभी भी चल नहीं रहे, थोड़ा सा समय ले रहे हैं करण धुले. कई साल आपने उनको मैग्निफिसेंट में खेलते हुए देखा. इस बार लेग स्टंप के ऊपर आक्रमण था और पहला वाइड बॉल इस पारी का. स्कोर 1 विदाउट लॉस. 5 ओवर के मुकाबले फास्ट क्रिकेट है. स्कोर 1 without any damage. Wide ball, score 2. Thank you, ma'am, and wish you good luck. Thank you. स्कोर 2 रन. tenniscricket.in के तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत यूट्यूब पर. करण धुले थोड़ा सा समय ले रहे सेट होने के लिए, लेकिन एक बहुत अच्छे प्राकृतिक स्ट्रोक प्लेयर है. इस बार थोड़ा सा कदम आगे बढ़ाते हुए खेला. 1 रन गेंद गई थी विकेटों के पीछे महेश चंदवणकर बुमरो के पास. महेश चंदवणकर बुमरो, इनके भी क्रिकेट की किस्से और कहानियां हैं. एकदम फिट खिलाड़ी, रनिंग बिटवीन द विकेट का चीता, और लगभग समझो हर शनिवार रविवार उसके हाथ में एक ट्रॉफी के साथ फोटो रहता है. ऐसा बड़ा प्लेयर है महेश चंदवणकर. और इस बार चाबुक शॉट, सड़क पे कड़क. पहला बेहतरीन शॉट यहां पर भंडुप स्ट्राइकर के स्ट्राइकर अनिकेत सावंत द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन. इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए जो हमें विशेष सहयोग मिला है उसमें दीपक शाह के बड़े भाई शेखर भाई, राजन पेडनेकर, मुकेश भाई भंडारी, पोईसर जिमखाना अध्यक्ष, मोहन रविंद्र पाटिल द ग्रेट मराठा चषक के आयोजक. इस बार बहुत ही स्टाइलिश और सजीले अंदाज में खेल दिया विकेटों के पीछे 1 रन अनिकेत ने. स्कोर आगे बढ़ता हुआ. वहां पर ओवरथ्रो का भी 1 रन आएगा. टोटल 2 रन जोड़ दिए जाएंगे और 11. विशेष आभार धरविल मेहता, सुनील यादव, मयूर भाई, योगेश भाई, नीलेश जाधव, भूषण भाई पाटिल, अमित कदम, क्रिकेट लाइफ एकेडमी, एलाइट क्रिकेट एकेडमी, मंगेश इंटरनेट, पापे स्पोर्ट्स नरेश चावला, जेजे स्पोर्ट्स भाईंदर जोनस, क्रीमी नट्स विजू मोरे, संजय सुखदरे बावा, सिद्धार्थ सिद्धू, न्यू एमएचबी बॉयज, आशु चौबे एंड कंपनी एंड एमएचबी बॉयज, रऊफ खान एंड टीम. अमोल म्हात्रे, आपणास नम्र विनंती, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. So welcome to Amol Mhatre. The main force and the president of Greater Mumbai Tennis Cricket Association, head of Mumbai Tennis Cricket Premier League Committee,
बहुत सारे रोल निभाए अमोल मात्रे ने अपने जीवन में, एज एन ओपनिंग बैटर, अंडर आर्म, ओवर आर्म, एज अ कैप्टन, एज ऑफिस बेरर, और टेनिस क्रिकेट में जिनको एक रोल मॉडल के रूप में देखा जाता है आज की जनरेशन द्वारा, ऐसे खिलाड़ी है। और हमारे साथ इस वक्त स्टेज पर शोभा बढ़ा रहे हैं। वेलकम अमोल मात्रे ऑफ विक्रोलियंस। नया ओवर करेंगे रत्नेश, और रत्नेश के सामने बैटर है करण धूले। स्कोर 11। बल्ले का बाहरी सिरा इन फ्रंट ऑफ द स्क्वायर खेला था, 1 रन पूरा किया। दूसरा लेना चाहते हैं, वहां पर तेज कदम भागते हुए पूरा कर लेंगे। जी हाँ, अनुमान बहुत अच्छा था। और देखिए थोड़ा सा लॉन्ग जंप भी किया अनिकेत सावंत ने, कीचड़ के बीच में से कूदते हुए दौड़ गए थे। स्कोर आगे बढ़ता हुआ 13। 13 रन्स। महेश चंदवनकर इस टीम को लीड करते हुए, सीनियर प्लेयर, नरे पार्क का एक बहुत बड़ा खिलाड़ी। अपनी मम्मी के नाम पर उन्होंने एक टूर्नामेंट हर साल वो करते हैं, कैलाशवासी लक्ष्मी विष्णु चेंदुवणकर चषक। लारा और बुमरो दो भाई द्वारा इस बार गेंद जारी है बैकेट ऑफ स्क्वायर, 1 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। इस बार भी खेला है इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, बिल्कुल पैरेलल टू द अंपायर, और 1 रन। अजीत मात्रे बॉलर, स्ट्राइकर एंड पर हमारे अंपायर है, और बॉलर एंड पर अंपायर है प्रशांत मयेकर मल्टी। मुंबई के क्रिकेट में ये भी कुछ नाम आपने देखे, मल्टी, रमटी। बोल्ड आउट हो गए करण धुले। पहला विकेट का पतन, करण धुले बोल्ड आउट। और अब तर मित्रांनो, आपल्यामध्ये आज लेजेंड प्लेयर अमोल मात्रे उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार महमूद भाई यांच्या हस्ते आपण करणार आहोत। महमूद भाई, आपके दस्ते मुबारक से अमोल मात्रे का हम सत्कार करने जा रहे हैं। देखिए दोस्तों, जैसे मनोज विचारे और भरत वाघेला को आपने साथ में देखा, एक मज़ा आया। अब ये भी एक ऐसी जोड़ी है, महमूद भाई और अमोल मात्रे बहुत साल साथ में खेले भी है और बहुत अच्छे दोस्त भी है। और महमूद भाई, आपके हाथों अमोल मात्रे जी को एक ये छोटा सा तोहफा। थैंक यू सो मच अमोल मात्रे, एंड थैंक यू सो मच महमूद भाई। अमोल, डेफिनेटली ये एक बहुत बड़ा जेस्चर है। तो अमोल, आज पिछले 2-3 दिन से एक वीडियो फोटोग्राफ्स आ रहे हैं इलिनॉय क्रिकेट एसोसिएशन ICA, और ICA के साथ जुड़कर आपको कैसा लगा, और ICA क्या करने जा रहा है, इसके बारे में अगर आप हमको बताएं। सबसे पहले तो मैं टूर्नामेंट के बारे में बोलूँगा। बहुत अच्छा टूर्नामेंट है। दीपक सर, जो हमें पता है कि कितने बड़े लेजेंड क्रिकेटर थे मुंबई के, बोरवली के, और उनके नाम पर भरत वाघेला और बाबा हर साल ये टूर्नामेंट रखते हैं। तो बहुत अच्छी टूर्नामेंट है, और इसी मतलब वो किसी के दिल से कभी जा नहीं सकते, तो हमें पता है कि वो कितने बड़े प्लेयर थे। रहा ICA का, तो ये एक कंसेप्ट जो है, नरेश जो हमारे सोनू, जो हमारे मुंबई का एक अच्छे प्लेयर थे, जो अभी वहाँ पे सेटल हो चुके हैं, और उनके थ्रू विनय सिंह छोटे,
तो उनके थ्रू ये कंसेप्ट आईसीए का उन्होंने यहाँ पे लाया हुआ है, जहाँ पे वहाँ की एक एसोसिएशन है जहाँ पे टेनिस बॉल क्रिकेट को प्रमोट करने के लिए और एक ऊपर के लेवल तक लेके जाने के लिए दे आर ट्राइंग हार्ड एंड इट्स अ बिग अपॉर्चुनिटी आई वुड से टू ऑल द क्रिकेटर्स हियर इन इंडिया। तो यहाँ के क्रिकेटर्स को एक अच्छा अपॉर्चुनिटी मिलेगा वहाँ पे जाके खेलने का और अपना खेल दिखाने का, और साथ में साथ ऑब्वियसली ऑन प्रोफेशनल लेवल ऑल्सो यू माइट गेट एन अपॉर्चुनिटी टू वर्क ओवर देयर। सो अगर आप देखोगे ब्रॉडर पर्सपेक्टिव देखोगे इसका, तो ये बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है। इसके अभी आगे एग्जैक्टली क्या क्या इसमें होने वाला है उसके बारे में मैं आपसे बाद में इन डिटेल बात करूँगा, बट आई वुड से कि ये बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है। और सोनू जो नरेश जो है इसका ये विजन है कि किस तरह से वो इंडिया के क्रिकेट को या मुंबई के क्रिकेट को बाहर तक लेके जा सके, उसने जो एफर्ट डाला है वो एफर्ट में हमें उसे सपोर्ट करना है और 100% सब प्लेयर्स को एक अच्छा अपॉर्चुनिटी मिलेगा। बहुत बहुत धन्यवाद अमोल मात्रे। और यहाँ से डेफिनेटली वी फॉर विक्ट्री, वी फॉर विक्रोलियंस ये कहना चाहूँगा, क्योंकि अच्छे कॉज के लिए विक्रोलियंस आर ऑलवेज देयर। थैंक यू सो मच अमोल मात्रे एंड टेक केयर ब्रदर। स्कोर हुआ है 22 रन्स। इलिनॉय क्रिकेट एसोसिएशन दोस्तों इंतजार करें, हो सकता है आने वाले दिनों में क्रिकेट प्लेयर्स, अंपायर, स्कोरर्स, कमेंटेटर्स, लाइव टेलीकास्ट टीम, बहुत सारा स्कोप हो सकता है। सोचने में क्या जाता है, आई मीन डेफिनेटली नरेश चौहान और विनय सिंह जो कोशिश कर रहे हैं उसको सलाम है। नया ओवर लेकर आते हुए परेश वलांत्रा, वर्ली का खिलाड़ी है। स्कोर 23 फॉर 1। मैच चल रहा है भांडुप स्ट्राइकर्स बनाम जय अंबे शिवाजी पार्क। हमारे मित्र विपुल राउत इस टीम के लिए बहुत साल अंडर आर्म क्रिकेट खेले हुए हैं, ओवर आर्म क्रिकेट खेले हुए हैं, उनका भी आगमन हुआ है। बल्ले का मोटा सिरा, गेंद जारी है लॉन्ग स्टॉप पर, खिलाड़ी मौजूद, अंडर हैंड थ्रो और 1 रन और जोड़ा जाएगा भांडुप स्ट्राइकर्स के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 1 विकेट के नुकसान पर। करण धुले आउट हुए 4 रन बनाकर। अमोल मात्रे ने एक बहुत अच्छा आशावाद प्रकट किया कि एक मेहनत जा रही है और सुनील गावस्कर के साथ 12 अगस्त को उनका एक मीटिंग भी है, डिनर भी प्लान्ड है, गाला है। सो कई चीजें आने वाले दिनों में आप देखने जा रहे हैं। सितंबर के महीने में एक बहुत बड़ा एग्जीबिशन है जहां इंडियन पवेलियन रहेगा। भारत का आज़ादी का अमृत महोत्सव के अंतर्गत तमाम बिजनेसमैन को अपने प्रोडक्ट सर्विसेज प्रेजेंट करने का मौका भी मिलेगा। तो मेरे ख्याल से जो इनक्रेडिबल इंडिया, कुशल भारत, कौशल भारत जो है वो अब सही दिशा में आगे बढ़ रहा है। और मैं आशा करता हूं कि हमारे टेनिस क्रिकेटर्स को भी एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म आईसीए मुहैया कराएगा। इस बार बहुत सजीले अंदाज में पुल कर दिया एक टिपिकल वनडे इंटरनेशनल शॉट और कैच आउट होकर वापस लौटना पड़ेगा। परेश वलांत्रा की तालियां बता रही है कि बल्लेबाज वहां पर फंस गए और जय अंबे को मिलती हुई सफलता। रत्नेश ने लिया हुआ कैच और भांडुप स्ट्राइकर का लेफ्टी बैटर अब आउट होकर वापस जा रहा है। इश्तियाक और नए बैटर है अजय। देखिए आज फर्स्ट सैटरडे है इसलिए वर्किंग डे है, लेकिन यूट्यूब के जरिए आप राब्ता कर सकते हैं हमारे साथ। वलांत्रा की गेंद इस बार हुक कर दिया और सीधा बॉल जो है लैंड हुई मैदान के बाहर हुक शॉट पर। 6 रन। अनिकेत सावंत जो करता है टीम की रनों की समस्या का अंत, वो है सावंत। भारतीय टीम के लिए कहा जाता है पंत भला तो अंत भला, वैसे अगर यहां सावंत भला तो टीम का होगा भला। सावंत को खेलना होगा आज ओपनिंग बैटर। ओह अब तो ये ठीक है, हाथ से छूट गई, अंपायर के फैसले का इंतजार रहेगा। वाइड बॉल। स्कोर 33। एक अच्छा स्कोर अभी तक। तीसरा ओवर चल रहा है। इस मैदान में 60 रन चाहिए ही चाहिए, बहुत बड़ा मैदान है।
बल्ले को स्वाइप करते हुए खेला, क्लोज टू द बॉडी, एक रन पूरा किया, दूसरा लेना चाहते थे वहां पर, लेकिन मौका नहीं बनेगा। अंग्रेजी में इसीलिए कहा जाता है नीड फॉर रन्स एंड ग्रीड फॉर रन्स। नीड मतलब जरूरत और ग्रीड मतलब लालच। चाहे पैसा हो चाहे रन, उसकी जरूरत और उसके लालच को अगर बैटर ने समझ लिया तो वो बेहतरीन इंसान और बेहतरीन क्रिकेटर बन सकता है। इस बार धीमी गेंद थी, थोड़ा सा अपने आप से मायूस, आसमान की तरफ देखा, ये मैंने क्या किया। पूरा क्रेडिट जाता है परेश वलांत्रा को, जिन्होंने एक बेहतरीन ओवर अंजाम किया। और 3 ओवर की समाप्ति पर 34 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। इस मैच की विजेता टीम कांधारी किंग्स के साथ क्वार्टर फाइनल खेलेगी और फिर उस मैच की विजेता टीम आज के अंतिम मुकाबले में सेमीफाइनल खेलेगी। TWJ डोमिनेटर पालघर इनके साथ। अंपायर मदन देशमुख, इनका भी आगमन हुआ है। आज हमारे लिए खुशी की बात है, अमोल म्हात्रे, महमूद भाई जैसे बड़े क्रिकेटर्स उपस्थित हैं। महमूद भाई इन दिनों बारिश के क्रिकेट का सबसे बड़ा सुपरस्टार कहा जाएंगे। योगेश पवार और महमूद भाई ये दोनों चल रहे हैं इस वक्त। और अब ये देखिए, इसको कहते हैं शॉट, हॉट शॉट। कब आई कब गई पता ही नहीं चला और स्कोर आगे बढ़ता हुआ 40। और ये शॉट लगाया था वहां पर अजय ने। इस बार खेला है बैकेट ऑफ स्क्वायर, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 41। तो आइए अब दोस्तों, हमारे बीच पंकज तिवारी उपस्थित है, उनका एक सत्कार हम करने जा रहे हैं अमोल म्हात्रे के हाथों। आइए, पंकज तिवारी बहुत बड़े प्लेयर है, ये भी दहीसर बॉयज के साथ भी बहुत साथ खेले हैं और अभी भी खेल रहे हैं। अभिनंदन आपका पंकज तिवारी जी। नहीं, बिल्कुल नहीं। वो मना कर रहे हैं, शर्मा रहे हैं। महमूद भाई को मैं बुला तो लूं, लेकिन उनके मुंह से अल्फाज कैसे निकालूं। महमूद भाई, तो श्रीकांत आपकी जानकारी के लिए मैं कुछ दिन पहले दादर गया हुआ था और दादर में मुझे एक आदमी मिला। मैंने उसको पूछा क्या चल रहा है, तो उसने बोला अभी तक तो फॉग चल रहा था, लेकिन अभी महमूद और योगेश पवार चल रहा है। तो हमारे पंकज तिवारी जी, इलाइट क्रिकेट एकेडमी, उनकी एकेडमी और हमारी ओर से शुभकामनाएं हैं कि आपकी इलाइट क्रिकेट एकेडमी एलीट क्रिकेटर है। महमूद, यस, बहुत सालों से चल रहा है। अमोल जी, आपने सही बताया। और इसलिए मैं फॉग वालों के पास नहीं जाऊंगा, मैं सीधा लाइफ बॉय वालों के पास जाऊंगा। चलेगा, गलेगा नहीं। तो इस बार उठा दिया, गैप से निकालना तय है और ये कैच नहीं होगा। 6 रन यहां पर बैटर अनिकेत सावंत इनके नाम पर। यह मैदान ऐसे भी सावंतों के लिए लकी है, चाहे रोहन सावंत हो, राहुल सावंत हो या अनिकेत सावंत हो, या हमारे सुजीत सावंत जो आईपीएल के लिए क्वालिफाई हो गए। थैंक यू सो मच अमोल एंड विश यू गुड लक फॉर फ्यूचर टूर्नामेंट्स एंड इलिनॉय क्रिकेट एसोसिएशन ऑल द बेस्ट। इस बार अब अनिकेत सावंत के बल्ले से निकलने वाला ये रॉकेट शॉट और ये हुक शॉट पर आने वाला गगनचुंबी छक्का। रनों की रफ्तार अब तेजी से बढ़ रही है, स्कोर आगे बढ़ता हुआ
55 रनों पे पहुंचा है। जो 60 का मैजिक नंबर है उसको टच कर जाएंगे और उसके आगे 70-75 भी हो सकते हैं। 4 ओवर की समाप्ति, 55 रन और आखिरी ओवर अब इंपॉर्टेंट रहेगा। हमारे महमूद भाई, रॉयल वॉरियर्स, महमूद 11, बंडिया बॉयज, एक ही एक्शन में 2 टर्न, ये महमूद भाई की खास बात है। और सबसे बड़ी बात यह है कि इस साल 40 प्लस के सीजन में स्कोर 55 है। इस साल के 40 प्लस के सीजन में 2 खिलाड़ियों के बीच में खतरनाक कंपटीशन है, महमूद भाई और योगेश पवार। अन्य प्लेयर्स भी अच्छा खेल रहे हैं, जैसे साजिद लाला को हमने अच्छा खेलते हुए देखा, समर्थ कड़ू को अच्छा खेलते हुए देखा है। इस बार अजय ने शफल होकर खेलने का प्रयास किया, 1 रन पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 56, 2 विकेट के नुकसान पर 56 फॉर 2, 56 धावा 2 बाद। महेश चेंदवणकर इस टीम को लीड करते हुए जेएमबी टीम के लिए। इस बार भी बराबर बल्ले पर ले नहीं पाए थे सावंत, 1 रन जरूर पूरा किया। रन का आना जरूरी है, आखिरी ओवर में कोई भी बैटर नहीं चाहेगा कि वो या उसकी टीम बिंदी गेंदे खेले। और स्कोर आगे बढ़ता हुआ 57 रन पर पहुंचा है, 57 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अनिकेत सावंत और अजय, ये 2 ऐसे बैटर है जो इस वक्त बहुत कामयाब बल्लेबाजी का मुजाहरा पेश कर रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बेहतर बॉल थी, सबमरीन बॉल नीचे रही। बुमराह ने अपने दस्तानों में उठाया, गेंद को थ्रो कर दिया। 57 फॉर 2। मेरे ख्याल से अगर जेएमबी स्कोर को 60 के अंदर भी रख पाई तो वो भी एक अच्छी बात रहेगी, क्योंकि पिच पूरा सूख चुका है, बॉल बराबर बल्ले पर आ रही है। एक और नीचे रहने वाली बॉल और इस बार दायरे के बाहर और वाइड बॉल। $58 रन्स फॉर 2 विकेट्स। इस बार भी शफल हुए थे, स्टंप टू स्टंप बॉल थी, आउट होना तय है। अनिकेत सावंत केवल शायद यही एक तरीका था जिससे आउट हो सकते थे, क्योंकि उनकी एकाग्रता बनी हुई थी। रनआउट एक ऐसी चीज है जहां उनका विकेट गिरा और सफलता जरूर मिली। जेएमबी टीम सबसे बेहतरीन प्रदर्शन टीम के लिए, 11 गेंदों में 36 रन। इस बार एक और विकेट। आउट हुए अजय, नए बैटर है अरुण। आखिरी ओवर में चाहे क्यों ना हो, थोड़ा वापसी जरूर की है जेएमबी ने। तो नए बैटर है आकाश, नए बैटर है आकाश। बहुत अच्छे प्लेयर्स दहीसर, बोरिवली, कांदिवली ने मुंबई के टेनिस क्रिकेट को दिए। महमूद, कमलाकर, नीलेश नंबरी, ये कुछ प्लेयर्स हैं, इनकी आज याद आती है। इस बार क्या स्ट्रोक खेला है, तबीयत खुश करने वाला 6 और जाते जाते दर्द दे गया। नाम है आकाश और क्रिकेट है झकास। स्कोर 64 रन्स, 65 रन चाहिए मैच जीतने के लिए। और जेएमबी टीम को एड़ी चोटी का जोर लगाना होगा मैच को जीतने के लिए।
मदन देशमुख अब हमारे अंपायर प्रशांत मयेकर के लिए गुलाबी दूध लेकर जा रहे हैं, पिंक मिल्क एनर्जी, अमूल एनर्जी। सो जैम्बे टीम के लिए थोड़ा काम मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है, क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। आइए लड़ाई की दास्तान सुनते हैं राजेश कुड़े से मराठी में। धन्यवाद। सुस्वागतम, गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं। अभी लेट्स दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2022 चौथं वर्ष, चौथं पर्व या बिग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुरू असलेला सामना सकाळीतील आपण ज्या प्रकारे सुरुवात झाली या सकाळच्या सत्रामध्ये, पहिल्या हाफमध्ये TWJ डॉमिनेटर पालघर हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला संघ, तर जय अंबे विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून आपण काही चांगल्या खेळाडूंना पाहत आहोत। 65 धावांचं लक्ष्य दिलेलं आहे, 64 धावा केल्यात प्रथम फलंदाजी करताना भांडूप स्ट्रायकर्स या संघाने। अनिकेत सावंतचा क्लास पाहायला मिळाला, अनिकेत सावंतची बॅटिंग केलेली आहे। 18 चेंडूमध्ये 11 बॉलमध्ये 36 धावा, 2 असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत ज्यांनी 11 बॉलमध्ये 36 धावा आज केलेल्या आहेत। यापैकी एक अनिकेत सावंत आणि सकाळच्या सत्रामध्ये मुकेश रायकर याला आपण पाहिलं, तर मुकेश गायकर आणि निश्चितच अनिकेत सावंत या दोन बॅट्समनना आपण पाहत आहोत। पहिले षटक घेऊन बघूया सुमित आवटे यांना आपण पाहू की पहिली ओव्हर कोण करणार। नुकतीच जर आपण पाहिले तर गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये ज्या ज्यावेळेस भांडूप स्ट्रायकर्स खेळले त्यावेळेस विक्रोळीच्या स्पर्धेमध्ये देखील पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं सुमितने। अजून एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, एक चांगलं टीम युनिट आहे या संघाकडे। ज्या वेळेस हा संघ भांडूप स्ट्रायकर्स मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस त्यांचं एक टीम युनिटी पाहायला मिळते आणि तेच या स्पर्धेतील या संघाचं वैशिष्ट्य ठरू शकतं। पहिली सलामीची जोडी जे ओपनिंग बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्ट्रायकर एंडला डावखुरा बॅट्समन कौस्तुभ आणि कौस्तुभ बरोबर सलामीला शुभम। तर कौस्तुभ आणि शुभम या दोघांना एक जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल। 65 धावांचं लक्ष्य आहे। धन्यवाद श्रीकांतजी, धन्यवाद मेहमूदजी। मेहमूद यांना आपण पाहिलं उत्कृष्ट, जर आपण या खेळाडूची एक सुरुवात पाहिली क्रिकेटच्या 90च्या दशकामध्ये 1992-93 ज्यावेळेस खऱ्या अर्थाने नर्मदा अर्जुन सारखा संघ तयार झाला आणि ज्या संघाने आर्चिस गोवा या नावाने ज्यावेळेस विजेतेपद जिंकलं होतं, नरेश सावंत कॅप्टन होते, प्लेबॉय चेंबूरचे जे खेळाडू आणि उर्वरित 9 खेळाडू आपण नर्मदा अर्जुन या संघाचे पाहिले। यामध्ये दीपक शाह सरांनी राहुल 11 विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या जे निर्णायक ठरल्या होत्या आणि विजय मिळाला। त्यानंतर आपण निश्चितच पाहिलं तर दीपक शाह सरांच्या माध्यमातून
त्यांनी सॅन्युअलसाठी देखील आपलं प्रतिनिधित्व केलं. सलील रॉड्रिग्स सरांचं योगदान, त्यानंतर प्रेसी 11 साठी देखील कॅप्टनशिप केली आणि अशा वेगवेगळ्या संघांसाठी योगदान दिल्यानंतर त्यांच्या तालमीत कित्येक मुंबई उपनगरातील विशेषतः बोरिवलीतील खेळाडू तयार झाले. मगाशी देखील आपण पाहिलं की प्रेसी 11 या संघामधून ज्यावेळेस त्यांनी लीड केलं त्यावेळेस सतीश शेट्टी सारखे गोलंदाज, त्याचप्रमाणे जनक आणि कित्येक वेगवेगळे असे खेळाडू ज्यांनी प्रेसी 11 साठी आपलं योगदान दिलं. 31 डिसेंबर 1995 ज्यावेळेस पेप्सीची एक सर्कल ग्राउंडवर जी स्पर्धा झाली, मा साहेब स्मृती चषक, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं होतं कमलाकर बाईंग 2 बॉलला 2 षटकारांची गरज होती आणि त्या 12 धावा केल्या आणि प्रेसी 11 विजेतेपद. अशा वेगवेगळे किस्से निश्चितपणे आपण आज आणि उद्या 2 दिवस या खेळाडूची जी एक महानता आहे याबद्दल बोलणार आहोत. तुर्तास तरी मैदानावर जाऊया. सुमित आवटे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. संघासाठी पहिला वैयक्तिक पहिले षटक घेऊन स्ट्राईकला बॅट्समन आहे शुभम. राईट आर्म ओव्हर द विकेट शुभम साठी पहिला चेंडू कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, काम तमाम गॉन. पहिल्या चेंडूवर शुभम बाद होतोय. शॉर्टम फुलचा चेंडू फुल करण्यासाठी गेलाय आणि मगाशी म्हटलं मी की यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये सुमित चाललेले आहे. विक्रोळीची स्पर्धा देखील याच खेळाडूने पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या होत्या. निर्णायक विक्रोलियन्स या संघामध्ये देखील आपण पाहिलं की ज्या वेळेस या संघांचे खेळाडू या ठिकाणी येतात त्यावेळेस देखील आपल्याला एक वेगळ्या प्रकारे व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसमोर आपल्याला खेळ करावा लागतो. म्हणून बेसिक क्रिकेट जे आहे यावर रबर बॉल क्रिकेट वेगळं आहे, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट वेगवेगळे जरी फॉर्मॅट असले तरी बेसिक जे आहे प्राथमिकता आणि जे प्राथमिक स्वरूप आहे खेळाचं ते म्हणजे तुमचं स्टार, तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, बॉलचा अंदाज घेऊन स्ट्रोक खेळणं आणि गोलंदाजी करताना देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं हे देखील आवश्यक आहे. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होऊन पहिला खेळाडू बाद होतोय शुभम आणि नवीन फलंदाज रोहन आता येतोय. रोहन आणि कौस्तुभ ही सलामीची जोडी ज्या प्रकारे या ठिकाणी शुभम परतल्यानंतर कौस्तुभ बरोबर आता रोहन आलेला आहे. 1 डाऊन या नंबरवर तुम्हाला खूप जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागतो. जो नंबर राहुल द्रविडचा आहे, जो नंबर रिकी पॉन्टिंग, जो नंबर विराट कोहलीचा आहे. बघूया तयार होते रोहन. पुढचा चेंडू सुमितचा रोहनसाठी आणि मिस टाइम स्ट्रोक, मात्र खेळाडू दूर आहेत. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय 1 धाव 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. चांगली सुरुवात आहे. स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं आणि संघाची धावसंख्या अकाउंट ओपन झालेला आहे. जय अंबे विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये सुरू असलेली चुरस द्वंद्व युद्ध लढाई महामुकाबला आहे. यानंतर यातील विजेता कंधारी किंग्ज या संघाविरुद्ध पुढील सामना खेळणार आणि त्यानंतर TWJ डॉमिनेटर पालघर जो सेमीफायनलसाठी प्रवेश केलेला पहिला संघ आज सकाळच्या सत्रामधून आपण पाहिला. जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनी बोरुली पश्चिम या ठिकाणी या बिग रबर बॉल रेनी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 4th एडिशन 4थं पर्व 4थं वर्ष आपण पाहत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी सुमित, स्ट्राईकला आहे डावखुरा फलंदाज कौस्तुभ साठी पुढचा चेंडू अतिशय दूरवर चेंडू थोडा बाहेर काढतोय, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट. या वाईटने धाव संख्या 2 होते. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. प्रयत्न चांगला होता, थोडासा ऑफ कटर टाकला होता, बाहेर काढला होता चेंडू, जेणेकरून डीपला जर आपण पाहिलं तर अनिकेत सावंत आहे जो निश्चित एक कॅचिंग पोझिशन, जर एखादा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायला गेले अपीश तर कॅचिंग पोझिशन किंवा एखादा शॉर्ट ऑर्म पुल करायला गेले, हुक करायला तर एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाही, मात्र डीप लॉंग लेग घेतलेली आहे. एक डीप थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे डीपला आणि एक कव्हर. गोलंदाजी करण्यासाठी पुढचा चेंडू. ओ इट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. 1 बाउन्स अपील या ठिकाणी निश्चितच पंचांनी सांगितलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे आवश्यक असतं. माइंडमध्ये गोलंदाजच्या काय चालतंय हे महत्वाचं आहे की गोलंदाज बॅट्समनला काय पाहतोय. या अगोदरचा ऑफ कटर बाहेर निघाला, थोडंसं बॅकफुटला जायला भाग पाडलं आणि हीच आवश्यकता असते. प्रत्येक वेळी विचार करून गोलंदाजी करते सुमित. म्हणून मगाशी म्हटलं मी हुक करायला गेले तर एक थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थोडंसं मागे आपण डीप लॉंग लेग पाहायला मिळतं. डीप स्क्वेअर लेग आहे. 2 खेळाडू कॅचिंग पोझिशनला, लॉफ्टेड ड्राईव्हसाठी कव्हर डीपला आहे, ज्या ठिकाणी आपण धुळेला पाहतोय. पुढचा चेंडू सुमितचा कौस्तुभसाठी. फुलर लेंथ चेंडू मिळत नाहीये. बॅटमन टप्प्यावर घेऊन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच ओव्हरपिच बनवून खेळायचं होतं कौस्तुभला, कारण डावखुऱ्या बॅट्समॅनना ॲडव्हान्टेज या विकेटवर नेहमीच खेळपट्टीवर पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे. धावा होणार आहेत. संपूर्ण जर लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीचा आपण इतिहास पाहिला 4 वर्षातील, गेल्या 3 वर्षातील, तर
90 धावा देखील चेस झाल्या आहेत. 85 चेस झाल्या आहेत. 78 चेस झालेल्या आहेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते रोहन. पुढचा चेंडू सुमितचा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅक टू द बॉल, थोडासा राईट साईडला आपल्या कव्हर करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी सुमित आवटे. पहिल्या षटकामध्ये आपला अनुभव आहे. बंडू स्ट्रायकर्स हा असा एक संघ आहे जो निश्चितच चांगल्या संघांसमोर देखील या अगोदर देखील खेळला. दुसऱ्या बाजूला JMB या संघाकडे चांगले बॅटिंग लाईनअप आहे. अजूनही महेश चेंदवणकर सारखा एक धूर्त कर्णधार ज्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन, एक स्टार्ट होणं गरजेचं आहे. एखादा चांगला मिडल झाला आणि धावा निघाल्या तर निश्चितच या मॅच दॅट द अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी, अनप्लेएबल, नो क्लू व्हॉट्सएव्हर, डायरेक्ट इट गॉन, अनदर विकेट लॉस्ट, goes to back to the pal in the form of run out. It's the faster one delivery, didn't get right connection by the batsman Rohan, and the danger end धावण्यासाठी निश्चित थोडासा कमी पडला रोहन, कारण डेंजर एंडला त्याला धावायचं होतं. आणि सुमित आवटेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद झालेत. एक शुभम परतला कॉट बिहाइंड पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर चांगला थ्रो विकेट किपरचा. रोहन कौस्तुभ परततोय. मोठी जबाबदारी. ज्या बॅट्समनचं नाव मी घेतलं महेश चेंदवणकर उर्फ बुमरो, मगाशी सरांनी देखील उल्लेख केला, हरीश पंड्या सरांनी, की प्रत्येक शनिवार रविवारी ज्या ज्या रबर बॉलच्या स्पर्धा असतात, टेनिस क्रिकेटच्या देखील एक चांगले आयोजक आहेत. क्रिकेटचा भरपूर अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजेच केवळ मुंबई नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ज्याने आपलं क्रिकेट खेळलेलं आहे असे महेश चेंदवणकर उर्फ बुमरो आता मात्र आलेले आहेत. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या आहे 3 रन 2 विकेट. धावांचा पाठलाग करताना 65. 4 ओव्हरमध्ये देखील तुम्ही 62 धावा करू शकतात आणि ते आवश्यक आहे, कारण एखाद्या ओव्हरमध्ये 1-2 षटकार लागले तर मॅच सुरू होते. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. टायमिंग करणं गरजेचं. मिडल करून ना तुम्हाला मॅच पुढे कॅरी ऑन करावी लागणार आहे, तरच येणाऱ्या बॅट्समनना देखील तो कॉन्फिडन्स येईल आणि तीच जबाबदारी आता महेशला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक घेऊन सचिन, स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला महेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. धावांचा पाठलाग 65, 64 धावा केलेल्या आहेत. बघूया या ओव्हरमध्ये 1-2 षटकारांची नितांत आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण केली तर निश्चितच एक चांगलं इक्वेशन तयार होऊ शकतं. शॉट ऑन पोल आणि हा देखील एक अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी, फास्टर वन. चांगला अँगल आहे. ज्या प्रकारे पंचांचा इशारा येतोय बायच्या रूपामध्ये. खूप वेगवेगळे ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. सचिन कडे तो अनुभव आहे. जलद गतीने भन्नाट वेग आहे. जास्त रनअप नाही, मात्र पिचिंग चांगलं होत आहे, कारण खेळपट्टी थोडीशी आपल्याला खेळपट्टीवर आता ड्राय खेळपट्टी पाहायला मिळते. जो 6 मीटर 8 मीटर त्यापासून थोडं देखील आता खेळपट्टी सुकी झालेली आहे. त्यामुळे अंदाज बॅट्समनला घ्यावा लागणार आहे, ॲडव्हान्टेज घ्यावा लागणार. पुढचा चेंडू ऑफ स्टंपर शफल केलं होतं. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड. ते एका अवंतर धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या धावून पोहोचते. धाव संख्या 5. पहिलेच ऑफ स्टंपर शफल केलं. संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येईल आणि सोपा झेल. खेळाडू बाद. एक जाळं तयार केलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवतोय सचिन. भांडू स्ट्रायकर्सला मिळालेलं महत्त्वपूर्ण यश. ज्या बॅट्समनवर संघाची पूर्ण जबाबदारी होती, द बॅकबोन ऑफ दिस टीम, एक आधारस्तंभ हुकमी एका संघाचा, तो मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परततोय. आणि रोहनला आता एक अटॅक पोझिशन करावे लागणार आहे, काउंटर अटॅक करावं लागणार आहे, कारण 2-3 षटकार आले तर निश्चित तुम्ही गोलंदाजांना बॅकफुटवर टाकू शकता आणि एक डॉमिनेट करू शकता. आणि तोच प्रयत्न होता महेशचा. थोडंसं जर अजून निश्चित टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं असतं तर निश्चित डिस्टन्स क्लिअर होऊन षटकार येऊ शकला असता, कारण राईट साईडला थोडं ग्राउंड कव्हर केलं कारण धुळेने आणि त्यानंतर खेळाडू बाद झाला. त्यामुळे महेश परततोय. तिसरा गडी बाद. ज्या बॅट्समनकडून खूप अपेक्षा निश्चितपणे JMB संघाला आणि प्रेक्षकांना देखील होत्या, कारण या मैदानावर देखील गेले 8 ते 10 वर्ष ज्या प्रकारचं क्रिकेट तो खेळलेला आहे आणि एकंदर 10 ते 15 वर्ष FHBच्या मैदानावर ज्याच्या वेळेस तो क्रिकेट खेळायला आलाय, टेनिस क्रिकेट, रबर बॉल, एक खूप छान असा आपला दर्जा त्याने दाखवलेला आहे. नवीन फलंदाज प्रवीण आता स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला रोहन आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या गोलंदाज सुमित आवटेने आणि तर सचिनच्या ओव्हरमध्ये देखील विकेट मिळालेली आहे.
बंडू स्ट्रायकर संघाला. गोलंदाजी करण्यासाठी सचिन सज्ज होते. स्ट्राईकला प्रवीण. नवीन फलंदाज. 3 गडी बाद. जय अंबे संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 5 साडी खाली राहतोय. बॅकफुटला जाऊन स्लाइस करायला गेले होते. चेंडू डीप पॉईंटला एक खेळाडू आपण पाहत आहोत. थर्डमॅन डीप आहे. कुठल्याही प्रकारे बॅकवर्ड पॉईंट गली किंवा वाईडिश थर्डमॅन किंवा एखादा डीप बॅकवर्ड पॉईंट नाही आहे. एक्झॅक्टली पॉईंट आपल्याला पाहायला मिळतं. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. लॉंग ऑनला एक खेळाडू आपल्याला पाहतोय. काऊ कॉर्नर आहे. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. स्लोवर वन ऑफ कटार. ही जबाबदारी दिलेली आहे गोलंदाजावर कर्णधाराने बांडू स्ट्रायकरच्या आणि ती साजेसी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हे आवश्यक असतं. तुम्ही कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करता, बॅट्समनचा फुटवर्क काय आहे, त्यांचा स्टान्स काय आणि कुठल्या रणनीतीने बॅट्समन खेळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक हाताला चाटून निघून गेला. जीवनदान मिळत आहे. पुन्हा एकदा ऑफ कटर. आता मात्र उसवी घेतलेला रायझिंग डिलिव्हरी होती आणि बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात मिळू शकला असता. जीवनदान दिलं जात आहे. धावसंख्या अजूनही ॲज इट इज स्थिर 5. दुसरं षटक सुरू आहे. सचिन चांगली गोलंदाजी करत आहे. एका बाजूला जय अंबे संघाला एक मोठा फटक्याची गरज आहे. बिग वन. कारण एखादा फटका आला तर निश्चित कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इनिंग कॅरी ऑन करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 65 धावा तुम्हाला करायच्या आहेत. मिस टाइम स्ट्रोक. डीप कव्हरला खेळाडू येईल. अनदर विकेट. अजून एक विकेट मिळते. यश मिळवतोय सचिन आपल्या संघाला. 2 ओव्हर धावसंख्या 5. गडी बाद झालेले आहेत. 4 गडी बाद. सागर देसाई यांना विनंती राहील की आपण व्यासपीठावर यायचे. सागरजी देसाई. दोन ओव्हर नंतर धावसंख्या आपण 5 पाहत आहोत. 4 गडी बाद. या स्पर्धेच्या निमित्ताने सागरजी देसाई साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वैयक्तिक षटक जर आपण पाहिलं सचिनच्या 1च रन आलेला आहे. पूर्ण टोटल आपण टीमसाठी 2 रन्स. ओव्हर टू हरीश. या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय हरीश पंड्या सर यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार आणि सन्मान करत आहोत. सागरजी देसाई साहेब यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं योगदान आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित हा सत्कार आणि सन्मान आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. धन्यवाद सागरजी देसाई साहेब, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने आपले त्रिवार आभार. धन्यवाद. सुमित पुन्हा एकदा आपला सेकंड स्पेल घेऊन येतोय, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा निघाल्या आणि त्यानंतर धावांची गरज जी आहे ती 60-18 बॉलमध्ये आणि आपतील पहिल्या चेंडूवर 1 धाव निघालेली आहे. धाव फलक वर मॅक्झिमम तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत, तरच धावसंख्या तुम्हाला निश्चितच पार करण्यासाठी मदत होईल. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी सचिनने केली, पहिलं षटक सुमितचं आपण पाहिलं, सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा आमंत्रित केलं गोलंदाजाला सुमितला, जो वाईडिश शॉट थर्डमॅन होता. बॅकवर्ड पॉईंट आपण पाहतोय मात्र स्क्वेअर लेग, त्याला थोडंसं वाईडिश घेतलेलं आहे. आणि अजून एक चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करते सुमित आवटे, यांना आपण इन ॲक्शन पाहतोय. ॲडव्हान्टेज स्ट्रायकरचा एक महत्त्वाचा गोलंदाज. या हंगामात ज्या वेळेस पहिल्या 2 ओव्हर टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर आली, त्यावेळेस त्याने आपलं योगदान आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान दिले. चांगलं रनअप आहे, चांगली पिचिंग. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेला लॉंग ऑफला येतो चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण. व्हॉट अ स्टॉप. दॅट्स काइंड ऑफ फील्डिंग इज रिक्वायर्ड फॉर भांडूप स्ट्रायकर्स. इज गिव्हिंग हिज 100%. अनिकेत सावंत, व्हॉट अ प्लेयर ही इज. ॲब्सोल्युटली ब्युटिफुल फील्डिंग. चांगलं कव्हर केलं होतं ग्राउंड आणि त्यानंतर एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाजीमध्ये आपला क्लास दाखवला आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील. स्ट्राईकला आहे फलंदाज रोहन आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज सचिन. चेंडू फाईन जातोय, या टिपला खेळाडू आहेत आणि पंचांचा इशारा वाईडला निश्चितच प्लस आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 9.
सोलंकी सर, आपका भी हार्दिक स्वागत. सुमित आवटे फलंदाजी करण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री बॉक्स इन कडून षटकातील पुढील चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन सचिन साडी टावकरा फलंदाज सज्ज होतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे बॅटची एज घेऊन. डीप थर्डमॅनला खेळाडू आहे, कुठल्याही प्रकारचं स्लिप नाही, गली नाही आहे. मात्र एक डीप थर्डमॅन घेतले कारण 10x रबर बॉल आहे. उसरी घेतल्यानंतर खूप आपल्याला बाउन्स होताना पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगानेच जर टॉप एज लागली लिडिंग एज तर एक संधी मिळू शकते आणि या अनुषंगाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. धावसंख्या 10, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या. जय अंबे संघाला आक्रमक खेळ करावा लागेल, अटॅक करावा लागणार आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड. बॅट्समन म्हणत असेल जा कनेक्ट झाला असता तर निश्चितच डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने जो लॉंगेस्ट षटकार आपण पाहिला होता बॅट्समन जो डीप स्क्वेअर लेगला आहे त्याने या स्पर्धेतील लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळाला होता. त्या अनुषंगानेच हा देखील कनेक्ट झाला असता तर आपल्याला पाहू शकलो असतो आपण. अशा प्रकारचा डाव्याष्टी बाहेर होता. पंचांचा इशारा आलाय वाईड आणि मिस टाइम स्ट्रोक नाही, हा क्लिअर होणार निश्चितपणे. आता मात्र पॉवरफुल हिटिंग ही आवश्यकता आहे बॅट्समॅनला. तुम्हाला याच प्रकारे कमबॅक करावं लागेल जय अंबे संघाकडे. देर इज नो एनी चॉईस. You just hit each and every delivery because you are chasing the target of 65. Third over is in progress. Not exactly. जर आपण पाहिलं तर खूप चेंडू आता शिल्लक नाही आहेत त्यामुळे आक्रमक करावं. एक आक्रमणाची धुरा सांभाळावी लागेल रोहनला आणि चांगला फटका पाहायला मिळाला षटकारासाठी. हा देखील याच फटकाचा उल्लेख मी केला होता या अगोदर देखील जेव्हा मिस टाइम झाला होता आणि हा देखील षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या 23. खूप छान असं आपल्याला खेळाडू वृत्ती देखील मैदानात पाहायला मिळते की ज्या प्रकारे त्या चेंडूला डीप लॉंग लेग वरून हुक केलं होतं बॅट्समनने. त्यानंतर फिल्डरने पाहिलं इश्तियाकने की हा षटकार आहे. त्याने त्वरित सांगितलं की चेंडू क्लिअर झालेला आहे आणि षटकार. धावसंख्या 23. समीकरण 12 बॉल 42. त्यामुळे ही जबाबदारी 12 बॉल 42 रबर बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारचे बॅट्समन हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळतं. टायमिंग झालं तर षटकार मिस टाइम स्ट्रोक देखील षटकारासाठी. आज देखील आपण मॅगीचा एक फटका पाहिला जो डीप थर्डमॅनच्या वरून आपण टॉपेज षटकार पाहिला. 2001ला ज्यावेळेस आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे केनिया नैरोबीमध्ये ज्यावेळेस नॉकआउट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी देखील अशाच प्रकारे एक टॉपेज लागला होता. मॅग्राचा चेंडू सचिन तेंडुलकर सर त्या ठिकाणी खेळला आणि डायरेक्ट टॉपेजने षटकार. कित्येक असे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. मात्र रबर बॉलमध्ये ज्या प्रकारचा उसरी घेणारे चेंडू असतात आणि बाउन्स झाल्यानंतर जर बॅट्समनने भन्नाट वेगाने बॅट फिरवली स्विंग ऑफ द बॅटच्या आधारावर ते क्लिअर होतात. इथे होऊ शकतं. गोलंदाजी करण्यासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाज सिराज हा येतो. डावखुरा फलंदाज सचिन आणि रोहनी जोडी मैदानावर आहे. धावांचं लक्ष 12 चेंडूमध्ये 42. किमान अजूनही 12पैकी 6 तरी क्लिअर करावे लागते आणि ती क्षमता दाखवावी लागेल दोघांना. पुढचा चेंडू. पहिला चेंडू पाहतोय पिचिंग कारण थोडंसं चेक केलं स्वतःला. पॉपिंगच्या जवळ आल्यानंतर हाच तुम्हाला लाईन करताना तुमचा डावा पाय कुठे लाईन होणार आहे आणि तोच तुम्हाला फॉलो थ्रू करायचं असतं. त्यामुळे थोडंसं पाहिलं. पहिला चेंडू ऑफकडे बोल्ड क्लीन बोल्ड. खूप अप्रतिम चेंडू टप्प्यावर पाहिल्यानंतर जो चेंडू ऑन साईडला खेळायला गेले सचिन आणि त्रिफळा उद्ध्वस्त या ठिकाणी. 11 चेंडू 42 धावांची गरज. लेट्स दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2022 या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलेलं आहे त्यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक आभारी आहोत. शेखरभाई, राजन पेडणेकरजी, मुकेशभाई भंडारी, मोहन रवींद्र पाटीलजी, धरविलजी मेहता, सुनीलजी यादव, मयूरभाई, योगेशभाई, निलेशजी जाधव, भूषणभाई पाटील, अमित कदम, क्रिकेट लाईफ अकॅडमी, इलाइट क्रिकेट अकॅडमी, मंगेश इंटरनेट, पापे स्पोर्ट्स, जे स्पोर्ट्स, भाईंदर जोनस, क्रिमिनट्स, विजू मोरे, संजयजी सुखदरे बावा, सिद्धार्थ सिद्धू आणि न्यू MHB बॉईज आणि MHB बॉईज यांचे देखील मनपूर्वक आभार. ज्या सर्वांचं योगदान या स्पर्धेला आपण यशस्वी करण्यासाठी पाहत आहोत तर आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. मैदानात नवीन फलंदाज साई आता येतोय आणि साई नॉन स्ट्राईकला आपण
रोहनला पाहतो एक चांगला फटका रोहनच्या बॅटमधून आपण पाहिला मिड विकेट काऊ कॉर्नरच्या वरून आला होता आणि त्यानंतर शेवटचा चेंडू देखील बॅक टू बॅक 2 षटकार एक डीप लॉंग लेग बाउंड्री दिशेने हुक केला होता. पुढचा चेंडू ऑफ कटर खेळून काढलेला डीप स्क्वेअर लेग ज्या ठिकाणी मिस्टर धुळे डीप वरून पोहोचत आहेत. एकच धाव फक्त मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावांची गरज आहे 41. एकूण धावसंख्या 24. 41 टू विन 10 बॉल्स. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार आवश्यक आहे तरच ही मॅच तुम्ही क्लोज करू शकता. 10 बॉलमध्ये 41. थोडंसं दूरवर बॅक ऑफ द लेंथ होता. थोडासा दुरून त्या चेंडूला आतमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न हे आवश्यक आहे. कारण बॅट्समनने ओळखले की समोर आपण कुठल्याही प्रकारे चेंडू टाकू शकत नाही. दुरून थोडंसे बाहेर काढू शकतं की आतमध्ये चेंडू आणू शकतं. कदाचित टॉपेज लागली तर आपल्याला संधी मिळेल. पुढचा चेंडू हा देखील जागेवरूनच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला खेळलेला आहे. शॉट मिडॉनला जोपर्यंत खेळाडू डीपवरनं फील्ड करतोय. एक धाव पूर्ण करतोय आणि कलेक्शन होईपर्यंत 2 धावा. कारण विकेट किपर म्हणतो की नॉन स्ट्रायकरला जर थ्रो केला असता कदाचित संधी मिळू शकली असती. कारण स्ट्रायकर एंडला थ्रो केला आणि धावसंख्या या 2 धावांनी एकूण 26 38 धावांची गरज आहे. आणि या ओव्हरमधील अजून किती आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतील कारण रोहन स्ट्राईकला आलेला आहे. रोहनसाठी पुढचा चेंडू व्हॉट अ शॉट. मात्र खूप उंच जातोय. डीपला खेळाडू येतोय आणि झेल सुटतोय. जीवनदान 2 धावा. आतापर्यंत आज आपण ज्या वेळेस चेंडू खूप उंच आकाशात उंच उडताना पाहिलं त्याच वेळेस जवळपास 5वी ही कॅच आपण सुटताना पाहिलं. कारण पॅकीच्या हातामधून देखील आपण पाहिलं. आकाश तारेकरच्या हातामधून एक कॅच सुटताना पाहिली होती. आकुटप्प्याचा चेंडू इट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. अशा प्रकारच्या रबर बॉलमध्ये या चेंडूचा वारंवार वापर करतात जे छातीच्या जवळून निघून जातात चेंडू आणि बॅट्समनला फक्त या ठिकाणी पूल करण्यासाठी अनप्लेएबल डिलिव्हरी आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने हा चेंडू आणि शेवट 4थ्या ओव्हरमधील या शेवटचा चेंडूचा 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. कंधारी किंग्सच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स जोडायचं. कंधारी किंग्स अरब शेख गोलंदाजी करण्यासाठी. आपण ठाण्याचे काही खेळाडू पाहिले. पालघर वसईचे पाहिले. मुंबई उपनगर मुंबई जिल्हा न्यू मुंबईमधील देखील पाहिले. असे वेगवेगळे खेळाडू पाहायला मिळतात आणि हे देखील या ठिकाणी आपले योगदान देत आहेत. अरब शेख आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कंधारी किंग्स कॅप्टन टॉससाठी व्हॉट अ शॉट. रोहन इज ऑन फायर. आउट ऑफ द पार्क. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. मॅग्निफिसंट षटकार. म्हणून मगाशी म्हटलं या बॅट्समनला थोडंसं थांबून बॉल्स टेनिक्सचा चेंडू आहे. चांगला उसी घेतल्यानंतर बाउन्स झाल्यानंतर टायमिंग केलं तर तुम्हाला ही संधी मिळणार आणि त्या संधीचं सोनं करतोय रोहन. कारण या अगोदर देखील त्याचे 2 ते 3 चेंडू मिस टाईम झाले होते. ते जर लागलेच तर कदाचित ही मॅच तुम्हाला 6 बॉलमध्ये 25-20 पाहायला मिळू शकली असती. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आणि धावांची गरज 5 चेंडू 32. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. व्हॉट अ शॉट. हा देखील चेंडूला हुक करतोय आणि बुक करतोय निश्चितपणे. 6 धावा. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. हवाई फायर. 2 बॅक टू बॅक षटकार. रोहनची हीच ओळख आहे आणि रोहन ज्यावेळेस बॅटिंगला आलं त्यावेळेस म्हटलं होतं की 3ऱ्या क्रमांकावर आल्यानंतर जी जबाबदारी घ्यावी लागते जबाबदारपूर्व खेळ. मात्र त्यावेळेस जय अंबे संघाचा प्रमुख खेळाडू महेश चिंदवणकर बाद झाले. मात्र त्यानंतर जास्त स्ट्राईक पासून वंचित राहिले. 2 ते 3 चेंडू मिस टाईम झाले होते. तर मात्र 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि आत्ताचा चौकार षटकार नाही आहे चौकार आताचा आहे. त्यामुळे 10 धावा निघाल्या आहेत पहिल्या 2 चेंडूंवर. 28 धावांची अजूनही गरज आहे. 4 बॉल्स 28 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी अरब शेख या ठिकाणी गोलंदाजी करत आहे. स्ट्राईकला रोहन. शेवट गोड करतोय असंच आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची बॅटिंग करत आहे. वर द विकेट. स्लोवर 1 गती परिवर्तन केलंय. जलद गतीने या अगोदर आखूड टप्प्याचे चेंडू जे पिचिंग केल्यानंतर बाउन्स होत होते ते मात्र आता गती परिवर्तन करून मिक्स टाइम स्ट्रोक खेळण्यासाठी भाग पाडलं. चेंडू टायमिंग झालं असतं प्रॉपर
थोडंसं वेट अँड वॉच, तर हा देखील षटकार होऊ शकला असता. कव्हरला 1 धाव आणि धावांची गरज आहे 27. 3 बॉल 27 धावांची गरज. स्ट्राईकला आहेत 6. अरब शेख गोलंदाजी करत आहे. पाहत आहोत आपण सामना जय अंबे विरुद्ध पांडू स्ट्रायकर्स. चकून जातोय बॅट्समनला आणि यष्टीरक्षकाला 1 धाव. या 1 धावेने आईच्या रूपामध्ये ही धाव 26 धावांची गरज आहे. 2 बॉल. खूप छान अशी सुरुवात आपल्याला पहिल्या 2 गोलंदाजांकडून पाहिली, कारण त्यांना कल्पना होती पांडू स्ट्रायकरला जय अंबे संघाकडे देखील रबर बॉल क्रिकेट, रेनी सीझन क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. जी बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे होती. व्हॉट अ शॉट, अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, फुल पॉवरफुल, आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकार. इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ रोहन. याच फटक्यांसाठी रोहनची ओळख आहे. म्हणून मगाशी देखील मी म्हटलं की सुरुवातीचे 3 ते 4 बॉल जे मिस टाइम झाले होते, 3 ते 4 बॉल नॉन स्ट्राईकला उभा, त्यातले 2 किंवा 3 जर क्लिअर झाले असते तरी सुद्धा ही मॅच आपल्याला किमान 2 ते 3 बॉलमध्ये 8-10 अशी होऊ शकली असती. म्हणून कौतुक पहिल्या 2 गोलंदाजांचं आहे. सुमित आवटे आणि सचिनने टाकलेले 3 ओव्हर, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 5च धावा होत्या. तीच एक मोठी डोकेदुखी ठरली होती. पुढचा चेंडू रिव्हर्स आणि या मॅचचा शेवट आपण पाहतोय. पांडू स्ट्रायकर्स विजयी ठरतोय. शेवटी का होईना, उशिरा का होईना, मात्र या मॅचमध्ये अक्षरशः मॅच घेऊन आले होते रोहन. मात्र असं म्हणतात ना की जो जीता वही सिकंदर, ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली होती, ज्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि एक विजय या ठिकाणी